समोर येते। गृहराज्यमंत्री योगेश कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत। एकनाथ शिंदेंच्या मुक्तगिरी या निवासस्थानी योगेश कदम हे भेटायला गेलेले आहेत। घायवळ प्रकरणामुळे मंत्री योगेश कदम हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आणि त्यांची ही महत्त्वाची भेट आहे। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता बदाने पाटील यांच्याकडे। सुस्मिता, या भेटीमध्ये नेमकं काय सगळी चर्चा होईल, काय वाटतंय? अनेक अर्थांनी ही भेट महत्त्वाची आहे। गेल्या काही दिवसांमध्ये योगेश कदम यांच्यावरचे जे आरोप करण्यात आले आहेत, त्यांच्या बारपासून ते अगदी नुकतेच आपण बघितलं घायवळ प्रकरणामध्ये सुद्धा त्यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा ही मलिन होत आहे आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी मुक्तागिरी या एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आलेले आहेत। या दरम्यान पक्षाकडनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणाचा दबाव होता का याबद्दल सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते। एकूणच काय तर घायवळ यांना शस्त्र परवाना देत असताना योगेश कदम यांनी काही नियम डावलले आहेत आणि त्यामुळे आता आपण बघतोय की त्यांच्या भोवतीच्या अडचणी या अतिशय वाढलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये देखील चर्चा होणार आहे। त्यामुळे आता सरकारची प्रतिमा मलिन होत असताना योगेश कदम यांच्या भूमिकेकडे सोबतच एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी बरोबर। धन्यवाद सुस्मिता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।